पण आपलं सध्याचं चॅलेंज आपण एक घेतलेलं आहे. आता किती आज 13 तारीख आहे, 15 तारखेपर्यंत माझं एक टार्गेट राहणार आहे 2000 क्रॉस करणं कंपल्सरी प्रॉफिटली. कारण काय आहे की मला 16 तारखेला मला जायचंय गावाला. तर मला 13 आहे, 2 दिवस कम्प्लिटली 2,000 रुपये केले, 2,000च्या अबो करायचं प्लस, खाली तर नाही जमणार. आता जस्ट आपली पहिली बुकिंग वाजलेली आहे आपल्याला. चांगलं आहे, व्हेरी गुड. त्या बाळाचा कसं जाणार बाबा, थांबे थांब थांब. ए बाबा, माझ्या अंगावर नको येऊ. हायवेला जाणार नाही तो, साईडला घालायला लागणार त्याला. हळू 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 पुढे घालायला लागणार आता. नाही, हायवेला आले ना, मागच्या एकदा असंच दुर्लक्ष केलं होतं, तर ऍक्सिडेंट झाला होता. रात्रीच्या 12 वाजता म्हणजे मेलेलं बघितलेलं नाही मी त्याला. ते वाईटला वाटतो, आणि ह्याला वाचवायला गेलं तर हा माझ्याच अंगावर येतोय. ह्याला फक्त पुढच्या कॉर्नर पर्यंत जरी नेला ना त्याने, तर खाली गेला की मग काही टेन्शन राहत नाही. आला कुठं काय माहिती. कारण मी असंच मागच्या वेळेला माझ्या गाडीला नुकसान करू नको, फक्त एवढं काम कर दादा. कारण की अंगावर आला तर तू माझी गाडी पूर्ण तोडफोड करणार आहे. तो रागात तर दिसतोय. मग जाऊ दे, त्याच्याला हे करतो. आता जाईल. नाही, लय लांब आहे हो. पायाला लागलंय त्याच्या. याचा इथे जाईल ना व्यवस्थित. गाडीवाले काय गॅरंटी नाही, इकडनं घातलं तर तिकडं जायचं बसलं नाही. हाय मध्ये आला की कसं आहे, मोठ्या गाड्या बघत नाही बसत. चल 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 नंदी चल. पुढं पक्का वर काढता येईल मला. हायवे वर नको घुसतो तो बाप. ए जा भाऊ, लेफ्टनी जा. त्या पायाला लागले, त्याच्यामुळे त्याला चालता येणार जास्त. हायवे झालाय मोका. सेफ्टी वगैरे आहे का? हा, सेफ्टी आहे. हा सेफ्टी सगळी राहते. सेफ्टीचा नाही लोड घ्यायचं. सेफ्टी आहे का म्हणजे? शेती आहे की आपली, म्हणून तर मग नंदी म्हणून म्हणलं ना. मग पहिला शब्द नंदी आहे. ह्याच्यासाठी शब्द आपला पहिला असतो नंदी. शेती आहे, आपण गावाला शेती नंदी ह्यांना पाळलेलं आहे. आपले गायी असतात, म्हशी असतात गावाला. अजून बकरे बिकरे बी पाळतो. तुझ्या कटकणी गेला. आईची जय. आईची शपथराव. नाही आता
काय झवले, काय करू नाही शकत आता, काय करू शकत नाही म्हणलं काय बोलू आता. आता आपल्या परीने जेवढं होतं तेवढं केलं. हो ना. नाही तो आता गेला रिटर्न. आता मी तर काय नाही करू शकत. आणि त्याच्या जवळ जायला गेलं तर अंगावर यायला लागलाय तो. नाही. अरे उचल माझी तरी. माझ्यापर्यंत त्याला साईडला इथं थोडंच राहिलं होतं. हो ना. पण फडक्यासाठी त्यांनी युटर्न मारला होता. मी तर काही नाही करू शकत. त्याच्या मेन म्हणजे ते पायाला लागलंय त्याच्या. पायाला लागलंय म्हणून एवढं करण्याची इच्छा होती. हो ना. हे आहे आपले मित्र 83-57. आहेत का नाही मला नाही माहिती. दत्ता दत्ता दत्ता. नमस्कार शेठ. कुठे आहे ड्रॉप? दत्त आपलं पोस्ट ऑफिसच्या जवळ. पासपोर्टला ये. तुझा कुठे आहे ड्रॉप? ड्रॉप कुठे आहे? तिथंच आहे का? हाय, ये तू माग. 200-250 करा. नाही ठीक आहे. नाही तेवढा करा, एवढा काय नाही विषय. नाही सुजी काय तूच नव्हती. चला. ह्याच्यात होती का? हो तुझं नाव केंद्रे ना? हा केंद्रे. तो माझ्याकडे क्रॉस नाही बघत होता. आता गाडी मध्ये गेलेली. गाडी अशी लावली ना मध्ये घेऊन अशी वळवली म्हणून. आणि ज्यावेळी हेडला कॅमेरा बघितला ना तो हसत मध्ये गेलेला आहे. पहिलं भाडं तुम्ही बघितलंच असतं. तर पहिलं भाडं होतं आपलं कम्प्लिटली बाणेर होतं. आणि ते बी रिक्षा लावता लावता आपण कॅज्युअली विचार केला होता की त्यांना विचारू आपण कुठं जायचंय. त्यांच्या तोंडातनं पहिला शब्द निघला बाणेर. बाणेर जसा निघला तसं आपण खुश झालो. त्यांना म्हटलं बसा म्हणलं. आणि त्यांनी आणलं आपल्याला बाणेरच्या पोस्ट ऑफिसच्या जवळ. आणि पोस्ट ऑफिसच्या जवळ आल्या आल्या आपल्याला वारजे ऑर्डर केली 200 रुपयाची. प्लस मीटरने घेऊन आलेलो. मीटरने झाले 270ला 2 कमी 68 रुपये. आणि मध्ये आपण एक नंदीसाठी आपण थांबलेलो की हायवेला कडेला जावं म्हणून. त्याचं आपलं सक्सेसफुली झालं नाही आपला प्लॅन. जाऊ द्या तो विषय वेगळा. तर आता जस्ट आपण बांदेर पासून लिंक रोडला पहिलं भाडं ड्रॉप झालेलं आहे. 270 रुपये आपल्याला भेटलेले. आता सेकंड भाडं आपलं कुठलं असणार आहे? इथनं कंपल्सरी मोठे भाडे वाचतात आहेत. तर आपण मोठीच अपेक्षा करणार इथनं. चला तर चेक करू आता कुठलं भाडं असं भेटेल आपल्याला मोठं. आणि धंदा आपला कसा रनिंग चालू होईल अजून जास्ती स्पीडनी हे बघू आपण. किती किलोमीटर? काय ती नाही इथं दिसतो. 18 दाखवतोय 1 तास. 18 दाखवतोय 18. किती पर्यंत आहे? 18 म्हणलं तर 1 तास दाखवतोय म्हणलं तरी 330च्या आतमध्ये जायला बा. 330च्या जवळपास जाईल एवढी गॅरंटी. 990 आणि 46 रुपये वाढले. काय? 46 रुपयाचे. आपल्याला एक ब्रदर्स मिळले होते. तर आपल्याला बोलत आले. त्याच्यावर रिलॅक्स वाटलं. काय एवढं लोड नाही वाटला. त्यांच्यासह बोलत आलो. आणि युट्यूब बद्दल तो चर्चा चालू होती. युट्यूब चॅनलवर नाव लिहिलेलं आहे ना त्याच्यावर बोलत आलो होतं. मीटरने झाले आपले 330 रुपये. ऍप्लिकेशनने दिलेले 290 रुपये. म्हणजे 40 रुपये वाढले. फेअर वाढला. तर दुसरी बुकिंग मध्ये 340 रुपयाची झाली आपली. आता आपण हडपसरला आता तिसरी बुकिंग आपल्याला कुठली भेटल हे बघू. आणि जाईल का चांगला दिवस. कारण की हडपसरला जसं येतो आपण तसं आपल्याला दिवस एवढा खास जात नाही आपला. पण आज हडपसरवरनं पण चांगली बुकिंग घेणार आपण. भरोसा घेऊन येतोय. तसं काही जाईलच असं नाही. भांगर जाते काय माहिती. कारण की 1:30 वाजलेले. जेवायचा टाइम झालाय. डब्बा आणला नाही आपण. काही मिसळ कुठं भेटली तर बघू आपण खाऊ. तोपर्यंत कुठली बुकिंग बसते का बघू आपण.
आपण 20 रुपयाचा पेरू घेतलेला त्याचा खाऊ म्हणलं, कारण काय बुकिंग वाजत नाही तोपर्यंत काय तर चटपट खायला वाजत. ज्यावेळी इथं काय भेटेना मी मिसळ काय दिसेना. चल तर बघू आता काय खायला भेटतंय आणि काय काय खातोय काय नाही. आज डबा बी नाही आणला आपण आज. तर आज भाडं कुठलं चांगलं मिळतंय हे बी बघू इथनं. मला त्या भावांना आपल्याला तिसरी बुकिंग भेटली आहे सातारा रोड. आता म्हणलं काय आहे, जास्त लय लांब ऍटोक्लिकर लावलेलं 200 रुपयावर लावून ठेवलं आणि त्याच्यातली पहिली बुकिंग भेटली आपल्याला डायरेक्टली सातारा रोड. तर चला करू पहिलं पिकअप. तिसरी बुकिंग किती रुपयाची हे बघू आपण आता. 927 ₹23 12 किलोमीटर. भावांना आपला हा ड्रॉप झाला 223 रुपये भेटले आपल्याला प्लस 12 किलोमीटर 223 रुपये परवडतात. आता आहे आपण कात्रजच्या जवळ, कात्रज उद्यान आहे ना त्याच्या जवळ आहे. आता वाजतात लोकल टोकन लोकल टोकन. चला उचलू कुठली ना कुठली तर एक आणि बघू पुढं कसा जातोय काय नाही दिवस. काय टॉयलेट जाऊन येऊ पहिला. त्या भावांना आपल्याला दुसरी बुकिंग, तिसरी, चौथी बुकिंग भेटलेली आहे. चला तर चौथी बुकिंग आहे आपल्याला लोहेगाव अंदाज तरी. तर 16 रुपये पर किलोमीटर दाखवलेले. तर आपण 16 रुपये असं रेट कमी आज दाखवला गेला तर आपण जात नाही. तर आता बघू आता कस्टमर मीटरला काय म्हणते. कात्रज डेअरी आहे ज्या जागावर त्या जागात पिकअप आहे. तर चला चेक करू आता काय होते आपल्यासोबत. तिथं 3 जण थांबलेली आहेत आणि त्यांच्या समोर एक रिक्षावाला बी थांबलेला आहे. तर तो बी म्हणत असेल की एवढा रेट कमी रेटवर तर जाणार नाही आपण. आपला नियम एकच आहे, कमी रेट आणि स्टुडंट रेट नाही इंटरेस्टेड. जर आपल्याला गरज असेल त्या साईडची तरच आपण त्या साईडला जातो. विदाऊट स्टुडंट राईड असेल तर रेट कमी भेटला तरी जातो त्यावेळी. कधी जे आपल्याला गरज पाहिजे त्यावेळी जातो, कारण की आपल्याला त्यावेळी जायचं असतं. त्या पॉइंटला गेलेलं काय वाईट नाही. तर आत्ता नाही जायचं मला. आत्ता मला कमी रेटने मी नॉट इंटरेस्टेड. 60 60 30. आता आपल्याला एक साई मिसळ म्हणून एक भेटलेलं आहे. तर अनलिमिटेड आहे. तर चला बघू आता काय होतं, आपल्याला भेटती का नाही साई मिसळ ती दाखवते. इथनं 2200 मीटर म्हणजे 2 किलोमीटर अंतर दाखवते. तर चला चेक करू आता आपण आहे का अनलिमिटेड आणि किती रुपयाला आहे खरी, हे सगळ्या गोष्टी बघू आपण जाऊन. आता मिसळ खाण्यासाठी 2 किलोमीटर लांब एमटी इथं साई मिसळ म्हणून दिलेलं आहे. आता मॅप मध्ये तर इथं दाखवतं इथं आहे का नाही ते. आता इथं आलोय 1 सेकंदामध्ये कळून येईल. भावांनो इथं तर काय दिसत नाहीये. हा इथं खाली आहे, इथं खाली दिसलं साई मिसळ आहे खाली आहे. बॅनर वर नाही, खाली आहे बघा. इथं लावलेला बॅनर आहे बघा साई मिसळ. गाडी कुठे लावायची. तर इथं आहे साई मिसळ. चला चेक करू आता आपण. आता आपण आहे साई मिसळ मध्ये. काय साई मिसळ. आता आपण साई मिसळ मध्ये. चला तर आता साई मिसळ चेक करू. आणि बसायला तर जागा भरपूर आहे इथं. आता आपली आली मिसळ सोबत काय काय बघा. दही, शेव पाव आणि एक जिलेबी मेन महत्वाचं. आणि प्लस रस्सा बी ऑलरेडी आणून दिलेला आहे. आता आपण टेस्ट क्वालिटी बघितली. मला जास्त सपक आवडतं. सपकची बी क्वालिटी आहे इथं. तेलवालं तिखटवालं. आता तिखटवालं आपण खाऊन बघू. सगळं खायला पाहिजे. तेल रस्सा
पाव जेवढा मोठा आहे बघा. आता आपण अजून घेतले पाव, अजून 2 पाव घेतले आपण. असे 8 पाव खाल्लेले आहेत आपण इथं. लास्ट सगळं खाल्ल्याच्या नंतर स्वीट पण दिलेलं आहे. मेन महत्वाचं जेवण चालू आहे. आपण बघत बसतोय मिस्टर बेस्टची व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघत आपलं पूर्ण जेवण झालं. क्वालिटी 1 नंबर होती. मग आपलं पूर्ण पोट भरलं गेलेलं आहे. साई मिसळ मेन आता इथं आहे. हा रोड आहे धानुरी लोहगाव रोड. तर आता आपण साई मिसळला 2 किलोमीटर एमटी आलो होतो खाण्यासाठी. तर खाण्याचे लिमिट क्रॉस करून खाल्लेले आपण. तर आता हे मी मेन लोकेशन त्याचं कुठलंही सांगतो तुम्हाला. आपण धानुरीकडनं DY पाटीलला येतो. DY पाटीलला चौकात आल्यानंतर लेफ्ट टर्न मारतो ना, त्या अलीकडेच तुम्हाला लेफ्ट साईडला हॉटेल बघायला भेटेल. तिथं मोठ्या मोठ्या सगळ्या सोसायट्या, सगळ्या दुकानं मोठी जे आहेत त्याच्याच समोर साई मिसळ आहे. थोडस फक्त दुकान खालच्या साईडला आहे, नाव बोर्ड लिहिलंय ना ज्या जागेवर, त्याच जागेवर साई मिसळ आहे. तर जेवढं जास्तीत जास्त विजिटिंग करताल तेवढं चांगली क्वालिटी आहे. कारण हे लय पोट भरलेलं आहे. तर मला काय सांगायचं होतं, ही मिसळ क्वालिटी 1 नंबर होती. प्लस आपल्याकडे 1-2 बकेट आणून ठेवतात ते. काय किती खायचं तेवढं खा. 99 रुपयाला अनलिमिटेड आहे. मी 8 पाव खाल्लेले. 8 पावचे हेच मी पाव बाहेरच्या साईडला कुठं खाल्ले माझं 150 रुपयाच्या घरात तर आरामात बिल जातं. आणि ह्या पिरियडला कुठल्याच साईडला आले तुम्ही तर 100% व्हिजिटिंग करा. रिक्षावाले असो, कॅबवाला असो, या कुठलाही ड्रायव्हर असो. तर लोहगाव रोडला आले, लोहगाव रोडला DY पाटीलच्या जवळ हे लोकेशन तुम्हाला बघायला भेटेल. चला तर आता करू ऑन. आता ऑन करू आणि आता कुठली बुकिंग बसते आता हे बघू. मेन महत्वाचं आता जेवण पोटभर झालं. आता 12 वाजता तर बघायची बी गरज नाही, एवढी गॅरंटी आहे. आणि वरनं 5:30 वाजता जेवण झालेले, विचार करा म्हणजे. आता करू पटकनी एक राईड ऑन करू आणि पहिली राईड कुठली वाजते हे बी बघू आपण. आता धंद्याकडे बघू, धंदा कसा होतोय. हॉटेलने आपल्याला पोट भर दिलं, आता ऑल उबेरने आपल्याला पोट भर दिलं तर अजून बरं होईल असं मला वाटतंय. तर ऑल उबेर काय करणार आहे हे नाही माहिती आपल्याला. चला तर भावांना आपलं जेवण झालं होतं. बुकिंग एवढं काही खास वाजत होतं म्हणून आपण आता सरोजीच्या IT पार्क म्हणजे IT पार्क आहे कॉलेजच्या इथे DY पाटील कॉलेजच्या जवळ आलोय. कारण मधल्या साईडी सोसायटी चांगल्या आहेत तर तिथनं भरपूर मोठं बुकिंग वाजतात. तर चला बघू आता आज आपल्यासाठी कुठली वाजणार आहे आणि कुठं जातोय हे बघू. आता आपण स्ट्रीन घेतली पूर्ण बर्फाची म्हणजे गार आहे. पिऊ आणि मेन कसं स्ट्रीन पिण्याचं रिझन आहे झोप कंट्रोल होती आपल्याला. मेन महत्वाचं आपल्या मनाला वाटतंय तसं, खरं खोटं माहिती नाही आपल्याला. काय वाटतं ते आपण गार आहे. तर आता आपण आहे धानूतल्या DY पाटील च्या कॉलेजच्या थोडंसं मधल्या साईडला सोसायटी क्वालिटी आहे, बंगलो आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण बुकिंग आहेत का? कारण काय मी आधी इथनं 300, 400 रुपयाचं बुकिंग हमखास वाचायचं, हमखास. आता ह्या एरियात मी लय दिवसात आलोय, लय अति दिवसात. तर आता मला हे बुकिंग वाजवू शकतात का मोठ्या राईड्स हे आपण बघू एक थोड्याच वेळामध्ये. ते खरा मधल्या साईडला खरा, पण मधल्या साईडला नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि इथं आता सध्याला एक रोड बंद आहे. तर इथं थांबण्याचा अर्थ नाही वाटत मला. नेटवर्क नाही, सॉरी. रॅपिडो तर म्हणतोय डायरेक्ट सॉरी नो नेटवर्क. तर आपण इथं निघून गेलेलंच परवडणार आपल्याला. तर भावांना आपल्याला आत्ता बुकिंग भेटलीये, वडगाव शेरी पडलीये. तर चला बघू आता वडगाव शेरी नक्की आहे कितीची. आणि नशिबाने काय बाहेर चाललो होतो, बाहेर जाता जाताच वाजले. तर म्हटलं चला लवकर म्हटलं निघायचं बघा आपण इथनं. कारण की हा एरिया आपल्यासाठी भंगार लागतो. वडगाव शेरी आहे तर थोडं तर बरं आहे, पण तो बी एरिया मला काय एवढा कम्फर्टेबल नाहीये की मोठ्या राईड्स आरामात मिळतील अशामुळं. 6 एक सेकंड, नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय. गेलो.
नेटवर्क प्रॉब्लेम काय चाललंय इथं बी नेटवर्क प्रॉब्लेम नाही लागलाय वाघोली 179 दाखवते बसली 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 चला तर भावांना आपला धानुरीवरनं विमाननगरचा ड्रॉप झाला आणि जस्ट आता आपण आहे विमाननगरच्या फिनिक्स मॉलच्या अपोजिट साईडला ऍडव्हान्स मध्ये आपल्याला एक बुकिंग भेटली ती आहे वाघोली. आता वाघोली 9 किलोमीटरची आहे तर चला बघू आता 9 किलोमीटरला किती होणार आहे प्लस आत्ताच्या बुकिंगचे आपल्याला पैसे भेटले 180 रुपये. तर बघू आता ह्याचे किती भेटणार आहेत. तिथे आहे 9 किलोमीटरचेच करू लवकरच पिकअप. आणि आज बघू वाघोलीची ट्रॅफिक किती प्रमाणात आहे हे आज बघू आपण संध्याकाळच्या पिरियड मध्ये. आता वाजलेले 7:45 तर चला करू पहिला पिकअप. किती गाडीची लाईन लाईन चेक करा आपण एन्जॉय करा लाईन मध्ये. आता चला पावसाळ्याचा अर्धा टाइम कुठं जातो चेक करा. चला काय कोणा हा पिचवला 178 आता जस्ट आपला ड्रॉप झाला आणि ड्रॉपचे पैसे आपल्याला भेटले कम्प्लिटली 180 ला 2 रुपये कमी. म्हणजे ऍप्लिकेशनला दाखवले 181 रुपये आणि आपल्याला भेटले 4 रुपये कमीच एवढ्या ट्रॅफिक मध्ये. प्लस चला तर बघू आता एवढी ट्रॅफिक लागली कुठं जातोय काय नाही हे बघू आपण आता. तुम्ही एक सेकंड 90 दिगा रे. तुम्ही बघितलं असाल ड्रॉप झाला आपला आणि आपल्याला पैसे भेटले त्यांच्याकडनं कम्प्लिटली 90 रुपये भेटले 4 किलोमीटरला. तर आता त्यांनी मटेरियल उचलायला लावलं. त्यांच्या केक्स होते काही काही गोष्टी होत्या. काही कस्टमर एवढे चांगले असतात की बोलायला कस्टमर चांगलंच होतं तसं काय वाईट नव्हतं म्हणायला. फक्त आता मटेरियल उचलायला लावलं म्हणलं एक तरी काहीतरी खाण्याची वस्तू होती त्यांच्याकडे म्हणजे केक्स आणि हे विकायला गेलेले वाघोलीच्या मार्केटमध्ये. तर तिथनं मला अपेक्षा होती खरी सांगायची गोष्ट की त्यांच्याकडनं एक तरी केक्स मिळू शकतो. कारण की गाडीमध्ये ठेवणं उतरवणं सगळं मी केलं लिफ्ट पर्यंत बी ठेवून दिलं. तर अपेक्षा करणं योग्य आहे का नाही मला तुम्ही कमेंट्स करून सगळ्यांनी सांगा. आता सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा. जोपर्यंत जो हा व्हिडिओ इथपर्यंत बघायला आलेला आहे त्याने मला प्लीज कमेंट्स करून सांगावं अपेक्षा योग्य आहे का चुकीची. कारण की आपण आपलं काम काय असतं मटेरियल ठेवणं आहे आपलं काम नाहीये पहिले रिझन. तर आपण त्यांच्यासाठी मटेरियल ठेवतोय गाडीच्या खाली उतरून त्यांच्या लिफ्ट पर्यंत नेऊन ठेवतोय. तर एखादी गोष्ट तुम्ही विक्री आहे म्हणजे विकण्यासाठी आहे तर तुम्ही तेवढ्यातली केक नावाची चीज होती त्यांच्याकडे अपेक्षा होती. पण आपल्याला तसली घाण सवय नाही की मागावं तसली आपल्याला. आपण भूक लागली तरी आपण सेल्फ रेस्पेक्ट साठी मागत नाही पैसे देऊन खाईल पण नॉट इंटरेस्टेड. आता तर योग्य होतं का चुकीची अपेक्षा होती हे मला कमेंट्स करून सांगावं सगळ्यांनी. हे वाघोलीच्या डीमार्टच्या जवळ डीमार्टच्या जवळ. चला तर बघू आता कुठली राईड उचलतोय आपण. आपल्याला पडली कॅन्सल झाली वाटते. या कॅन्सल झाली. चांगली पडली होती वडगाव येरडाव पडलेली तर जावं म्हणलं तर कॅन्सल झाली. जाऊ दे नेक्स्ट राईड बघू आपण कुठली पडते का आपल्याला. आपण जस्ट आहे संगमवाडी पार्किंगला. रात्रीचे 1 वाजलेले आणि आता आपण पूर्ण प्रॉपरली एमटी चाललोय. वाघोलीमधनं आपल्याला एकही वाडा भेटला नाही. वाघोलीवरनं पूर्ण एमटी चाललोय आता आपण. आणि आजचा धंदा जर बघितला तर फक्त एमटी फिरणं झालंय. आणि विमाननगर साईडला ज्यावेळी येतो मी त्यावेळी माझं हेच होतं